नमस्कार मित्रांनो. बेसिकली तुम्ही आज पाहतायत की महाराष्ट्रात बिबटे जास्त दिसू लागले आहेत. ओके. सो बेसिकली आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रातील बिबट्यांची वाढ आणि त्यामागची कारणं एक्झॅक्टली काय काय आहेत ते आपण एक एक करून बघून घेऊयात. ओके. सो पहिलं कारण आहे की जंगलाजवळ मानवी वस्ती वाढणे, गाव, शेतजमीन आणि शहरांचा विस्तार जंगलाचे आता जवळ होत आहे. त्यामुळे बिबटे आता मानवी परिसरात हळूहळू येत आहेत. म्हणजेच की जंगलाजवळ आता मानवी वस्ती आता वाढत चालली आहे. ओके. सो गाव, शहरे आणि शेती जंगलाजवळ आता तयार होत आहेत नैसर्गिकरित्या. त्यामुळे बिबटे आता जाणार तर कुठे? तेही मानवी परिसरातही आता येऊ लागले आहेत. असं म्हणू शकतो की जंगलातच मानवी वस्ती आता हळूहळू तयार होत आली आहे आणि जंगल थोडंसं कमकुवत किंवा कमी होत चाललं आहे. त्यामुळे आता बिबटेसुद्धा मानवी परिसरातही येऊ लागले आहेत. ओके. आता दुसरं कारण जर बघायचं झालं, अन्नाची सहज उपलब्धता. कुत्रे, डुक्कर, शेळ्या, मेंढ्या अशी शिकार गावांमध्ये सहज मिळते. त्यामुळे बिबटे तिथे स्थायिक होतात. आता काय झालं आहे, आता मानवी परिसरात आणि जंगलात जास्त डिफरन्स राहिला नाही आणि तिथंच आता मानवी वस्ती वाढत आहे. त्यामुळे साहजिक गोष्ट आहे की लोकं त्यांचे कुत्रे झाले, शेळ्या झाल्या, मेंढ्या झाल्या, ते तिथंच आता पाळायला सोडतात. आता त्यामुळे बिबटे तिथे स्थायिक होतात. त्यांना सहज शिकार मिळण्याचं साधन तेच आहे. कुत्रे, शेळ्या, मेंढ्या, अगदी डुक्करही त्यांना सहज मिळतात आणि बिबटे हे शिकारदार असल्याने या अन्नाची सोय त्यांना आकर्षित करते. कारण की ते इझी मेथड आहे त्यांच्यासाठी. शेळ्याची शिकार करणे, कुत्र्यांची करणे, मेंढ्यांची करणे, डुकरांची करणे. ओके. आता तिसरं कारण जाणून घेऊयात. ओके. आता बिबट्यांची जुळवून घेण्याची क्षमता आपण बघून घ्या. आता बिबटे कसे आहे, थोडेसे खूपच स्मार्ट आणि ॲडॅप्टेबल असतात. ओके. ते कुठेही थोडं खाऊन पण जगू शकतात. ओके. जंगल झालं, शेती झालं, डोंगर, शहराच्या कडेला सगळीकडे ते थोडंसं त्यांच्या सोयीनुसार ते राहू शकतात. त्यांना फक्त थोडंसं स्मार्टली जगायचं असतं. ओके. सो बिबट्यांची जुळवून घेण्याची जबरदस्त थोडीशी क्षमता असते. जंगल होऊ दे, डोंगर असू दे, शेती, अगदी शहरांच्या कडेला सुद्धा ते बिबटे कुठेही थोडंसं त्यांच्या सोयीनुसार राहू शकतात. आता चौथं कारण काय? वन संरक्षण कायदे आणि बंदी. ओके. सो बेसिकली शिकारबंदी आणि कडक वन्यजीव संरक्षण कायद्यांमुळे बिबट्यांची संख्या आता वाढली आहे. आता वन संरक्षणाचे कडक नियम झाले आहेत. ओके. शिकारीवर बंदी झाली आहे आणि संरक्षण नियमांमुळे बिबट्यांची संख्या आता वाढत आहे. कारण की त्याला आता त्याची शिकार करण्याची सरकारकडून तर सध्या बंदी आहे. ओके. आता पाचवं कारण म्हणजे काय? जंगल क्षेत्र कमी होणे. ओके. जंगलतोड झाले, रस्ते, प्रकल्प यामुळे बिबट्यांचा नैसर्गिक अधिवास कमी होत चालला आहे. त्यामुळे ते आता बाहेर येत आहेत. बाहेर येत आहेत इन द सेन्स की जंगल कमी झालं तर इनडायरेक्टली ते उघड्यावरच येणार ना, दिसून येणार सगळ्यांना. जंगलच कमी झालं तर ते लपून राहू शकतात, शिकार करू शकतात. ते जंगलामध्येच राहणार ना. जर त्यांना जंगलामध्ये शिकार मिळत असली तर ते बाहेर का येणार? जंगलच कमी झाल्यानंतर ते ॲटोमॅटिकली इनडायरेक्टली त्यांना आपण बाहेरच आणतोय, दाखवून देतोय जगाला. ओके. सो जंगलतोड आणि प्रकल्पांचा अभाव हे पाचवं कारण आहे. जंगल कमी होत असल्यामुळे बिबटे त्यांच्या नैसर्गिक अधिवासाबाहेर येत आहेत आणि मानवी परिसरात ते आता ॲटोमॅटिकली दाखल होत आहेत. ओके. शेवटी वन विभागाच्या प्रयत्नांमुळे जखमी आणि पकडलेले बिबटे सुरक्षित ठिकाणी आता सध्या सोडले जातात. त्यामुळे संख्या काय होते? त्यांची टिकूनच राहते. त्यांची पॉप्युलेशन वाढत राहते. ओके. ऊसाची शेती आणि दाट पिके, ऊसाची शेती बिबट्यांसाठी लपण्यासाठी उत्तम जागा ठरते. ओके. सो आता खूप सारे तुम्ही न्यूज पण बघितल्या आहे. ऊसांमधूनच लोकांना बिबट्यांनी उचलून नेलं आहे. ओके. आणि ऊसात कसं दाट असल्यामुळे त्यांना ती लपण्याची थोडीशी त्यांच्यासाठी ती इझी मेथड असते. ओके. आणि तुम्हाला एवढं सांगेल की महाराष्ट्रात बिबट्यांची वाढ ही मानवी हस्तक्षेप प्लस नैसर्गिक जुळवून घेण्याची क्षमता बिबट्यांची आणि प्लस संरक्षण कायदे यांच्या मिश्रणामुळे बिबट्यांची संख्या सध्या खूप जोरात वाढत आहे. ओके. आणि शहराजवळील जंगल तुकड्यात वाढ, लहान लहान जंगलपट्ट्यांमध्ये बिबटे अडकतात आणि मग मानवी परिसरात हालचाल वाढते. ओके. आता याच्यात कसं आहे, खूप सारे आणखीन कारणं आहेत. ओके. आता हे आहे वन विभागाचे बचाव आणि पुनर्वसन प्रयत्न. आता जखमी किंवा पकडलेले बिबटे सुरक्षित ठिकाणी सोडले जातात. त्यामुळे एकूण संख्या त्यांची टिकून राहते आणि वाढत जाते. ओके. आता जंगलसुद्धा कमी होत आहे. ओके. महाराष्ट्रात शहर, गाव आणि उद्योग वाढल्यामुळे जंगलाचे क्षेत्र बेसिकली कमी झाले आहे आणि लेपर्ड्सना आता पुरेशी जागा
नैसर्गिक अन्न आता त्यांना मिळत नाही, जे त्यांना सोयीस्कर होतं. त्यामुळे ते मानवी परिसराजवळ येतात आणि शिकार करतात. आता खूप सारे न्यूज आले आहेत, की मुलींनासुद्धा, छोट्या मुलांनासुद्धा त्यांनी उचलून नेलं आहे. त्यांच्यासाठी ते इझी टार्गेट असतं, लहान बाळ. ओके. सो त्यांचा माइंड एवढा आता डायव्हर्ट झाला आहे, एवढं त्यांनी स्मार्टली आता विचार ते करत आहेत, की कसं लहान टार्गेट, ते मानव असू दे, मानवाचं मुलगा असू दे किंवा तो कुत्रा असू दे. ओके. ते त्यांच्यासाठी इझी टार्गेट झाला आहे आणि ते कॅपेबल झाले आहेत त्या टार्गेटला कॅप्चर करण्यासाठी आणि त्यांची शिकार करण्यासाठी. ओके. आणि हे थांबणं अत्यंत सध्या गरजेचं आहे. ओके. कारण की खूप न्यूज येत आहेत, की आता लेपर्ड्सची संख्या खूपच वाढत चालली आहे. तासातासावर लोकांना ड्रायव्हिंग करताना त्या भागात लेपर्ड्स दिसून येत आहेत. ओके. खूप असे गाव आहेत, जुन्नर झाले, जुन्नर शहर, जुन्नरच्या बाजूला खूप ठिकाणी आता लेपर्डची संख्या वाढत आहे. आणि अजून एक पॉईंट सांगायचं झालं तर गावाजवळ शिकार सहज उपलब्ध होती यांना. गाव आणि शहराजवळ पाळीव प्राणी जास्त असतात. कोंबडी असते नॉर्मली, बकरी, कुत्रे सहज उपलब्ध असतात त्यांना. हे लेपर्ड्स बेसिकली त्यांची टॅक्टिक असं असते, की सोपं अन्नाचा स्रोत, जास्त मेहनत न करता, त्यामुळे ते वनापासून गावाकडे आता स्थलांतर करतात. ओके. शिकार न मिळाल्यामुळे ते गावाकडे स्थलांतर करतात आणि त्यांना ते एक्झॅक्टली शिकार मिळते. ओके. आणि मानवाजवळ ॲडॅप्शन, आता लेपर्ड्स आता मानव परिसरात राहायला 80% समजू शकते किंवा 90% राहायला शिकले आहेत. आणि ते रात्री किंवा मानवी हालचाली कमी असताना, म्हणजे काय, आता मानवी हालचाली म्हणजे रात्री मानव म्हणजेच आपण आपल्यासारखी माणसे रात्रीचं बाहेर पडत नाहीत जास्त. आणि साहजिक आहे, लेपर्डची संख्या ज्या ठिकाणी जास्त आहे तिथे माणसं 7 नंतर रात्री बाहेर पडणारच नाही, निश्चितच आहे. आणि जेव्हा ही हालचाल कमी होते, मानवी हालचाल कमी होते, तेव्हा ते रात्री मानवी हालचाली कमी असताना शिकार करतात, ज्यामुळे त्यांना मानवासह राहणं सोयीचं वाटतं. त्यांना एक्झॅक्टली पॉईंट कळतो, की रात्री मानव जास्त लोक बाहेर गर्दी नाही आहे, त्यामुळे ते रात्री शिकार करू शकतात. ओके. आणि नैसर्गिक प्रेडिटर्स कमी झाले आहेत. जंगलातील सिंह झाले, बिबट्यासारखे प्रेडिटर्स आता कमी झाले आहेत, म्हणून लेपर्ड्सची थोडीशी पॉप्युलेशन जास्त वाढते. ओके. कारण नैसर्गिक शिकारी नाही आहेत आता उपलब्ध. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे वन्यजीव संरक्षण कायदे अजूनही चालू आहेत. म्हणजे की महाराष्ट्रात लेपर्ड्स पूर्ण संरक्षणात आहेत. कुठला कायदा? वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972, 1972. या कायद्याअंतर्गत शिकार बंद आहे आणि शिकार बंद असल्यामुळे लेपर्डच्या संख्या वाढत आहेत. ओके. आणि राहिला अजून एक पॉईंट, मानव आणि वन्यजीव संघर्ष. ओके. आता बेसिकली गावाजवळ येणारे लेपर्ड्स पाळीव प्राणी खाऊन माणसांसोबत राहतात, मानवांसोबत ते संघर्षसुद्धा करतात. आणि हे कॉन्फ्लिक्ट्स वाढल्याने लेपर्ड्स सायटिंग्स शहरात अधिक दिसू लागले आहेत. कारण की आता साहजिक आहे, लोक 10 नंतर, 11 नंतर रात्रीचं किंवा घरी येताना त्यांच्या टेम्पोमधनं किंवा हे व्हिडिओ काढतात ते लेपर्डचे. आणि रात्रीची लेपर्डची शिकार करण्याची जास्त गतिविधीता वाढलेली असते. ओके. त्यामुळे ते कॅप्चर करतात कॅमेरा थ्रू. ओके. आणि जंगलातून शहरी भागाकडे लेपर्डचं जास्त प्रमाणात स्थलांतर झाले, रस्ते झाले, उद्योग झाले, शेती कमी होणे, यामुळे लेपर्ड्स अन्न आणि शेल्टरसाठी शहरी भागाकडे वळले आहेत. म्हणजे आता शहराजवळ लेपर्ड्स दिसणे एकदम कुत्र्यासारखे सामान्य झाले आहे. ओके. सो बेसिकली महाराष्ट्रात लेपर्ड वाढण्याची मुख्य कारणे काय आहेत? हॅबिटेट कमी होणे, शिकार शहराजवळ उपलब्ध, मानवाशी त्यांचं ॲडॅप्शन चांगलं जुळून झालं आहे, नैसर्गिक प्रेडेटर्स कमी झाले आहेत आणि वन्यजीव संरक्षण कायदे या अंतर्गत मानव वन्यजीव संघर्ष वाढतो आणि शहरात लेपर्ड्स दिसणे आता एकदम अतिसामान्य झाले आहे. ओके. सो बेसिकली हा एक वाईल्ड लाईफ फॅक्ट बेस एज्युकेशनल व्हिडिओ होता माझ्या बडी चॅनलवरचा. ओके. सो हा व्हिडिओ तुम्हाला थोडासाही आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असेच एज्युकेशनल व्हिडिओज मी कधी कधी टाकत जाईल. ओके. थँक्यू.